विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठे विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू नमो तया माता पित्याचे पाळण माता पित्याचे स्मरण हो सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता घ्यावी माझे हाती सेवा हेची देवा हेची देवा हेची सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू
अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जनांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी आनंदाप्पा श्रीमंतराव श्रीपतीराव भोसले यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व परिवाराच्या वतीनं आयोजित असणारा हा एक दिवसीय हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्व परिवाराच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्या निमित्तानं तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य राग ऋषिक तुकोबरायांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया तुम्हा आम्हा सर्वांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतायत। महाराज सांगतात तयाच्या चिंतनी निरसेल संकट। महाराज सांगतात की बाबा भगवंताचं चिंतन करा, तो परमात्मा आपल्याला संकटातून बाहेर काढील, संकटातून आपण मुक्त होऊ। तयाच्या चिंतनी निरसेल संकट। कोणत्या संकटातून भगवंताचं नाम आपल्याला सोडवतं तर तराल दुर्घट भवसिंधू। एका संकटाचा विचार इथं तुकोबारायांनी केला नाही, अनेक संकट जीवावर जे निर्माण होतात त्याला कारण आहे जन्म मरण, आणि या जन्मरूपी संसाराच्या पलीकडे घेऊन जाणारं भगवंताचं नाम आहे। आणि त्या नामाचं जर आपण चिंतन केलं तर तराल दुर्घट भवसिंधू, भवसागर आपण तरुण जाऊ, म्हणजे जन्म मरणाचा प्रवास खंडित होईल आणि त्या योगानं जीवनामध्ये कसलंच संकट राहणार नाही। पण त्यासाठी करावं काय तुकोबाराय सांगता सारासार विचार करा उठा उठी। महाराज सांगता सारासाराचा विचार करा। सारासाराचा विचार करा म्हणजे योग्य अयोग्याचा विचार करा, शाश्वत नश्वराचा विचार करा, आत्म अनात्माचा विचार करा, शाश्वत नाशिवंताचा विचार करा, सुखरूप दुःखरूपाचा विचार करा, खऱ्या खोट्याचा विचार करा। या अर्थानं सारासार विचार करा उठा उठी। पण महाराज सारासाराचा विचार करण्यासाठी सुद्धा बुद्धी लागते। सारासाराचा विचार करणं हा टप्पा पुढचा झाला, पण विचारच करावा हेच आम्हाला कळत नाही। तसं जर कळालं असतं तर तुम्ही आम्ही संसारात व्यसनं आदी गोष्टी केल्याच नसत्या। याचा अर्थ असा आहे की विचार नावाची गोष्ट आमच्याकडे अभाव आहे त्याचा। सध्याच्या काळात कशाचाच अभाव नाही, अभाव आहे तो फक्त विवेकाचा। सांसारिक लोकांकडे विवेक नाही हे विशेष नव्हे, परमार्थिकाकडे सुद्धा जर कुठल्या गोष्टीची कमी आहे तर ती विवेकाची कमी आहे। म्हणून तुकोबाराय सांगतात सारासार विचार करा। म्हणजे महाराज आम्हाला ते कळत नाही, सार काय असार काय, योग्य काय अयोग्य काय, हे शास्त्रसंमत काय अशास्त्रीय काय, विहित काय निषिद्ध काय हे आम्हाला कळत नाही, मग आम्ही काय करावं। तुकोबाराय बोलले जर कळतच नाही ना मग नाम धरा कंठी विठोबाचे, कारण भगवंताचं नामस्मरण करायला निषिद्ध काय आणि विहित काय बंधन नाही। नामस्मरण करताना योग्य अयोग्याचा विचार केला जात नाही। सकाळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरिनामे, म्हणून भगवंताच्या नामाला बंधन नाही। म्हणून एक तर विचार करा, विचार करावा एवढी योग्यता आपल्या बुद्धीची नसेल तर नाम धरा कंठी विठोबाचे, त्याच्यानं काय होईल तयाच्या चिंतने निरसेल संकट। तुकोबाराय सांगतात त्या भगवंताच्या अखंड चिंतनाचा परिणाम आपल्या जीवनातल्या संकटाचं निरसन होईल आणि तराल दुर्घट
भवसिंधू भवसागराच्या पलीकडे आपण गेल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी करावं काय? जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. भगवान श्री रामप्रभूचं, भगवान श्री पंढरीनाथाचं अखंड नामस्मरण करा. कुठल्या कुळात जन्माला यावं काही ते आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. कुठंही जन्म झालेला असेल तर भगवंताचं नाम घ्यायला मात्र कुठल्या वर्णाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या गरीब श्रीमंतीचा, काळ्या गोऱ्याचा काही भेद निर्माण होत नाही. म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम अहर्निशी. आणि हा नेम अंतःकरणामध्ये केला पाहिजे की अखंड देवाचं नाम. काही माणसं म्हणतील महाराज नाम नेमानं घ्यावं का प्रेमानं? मला द्या की उत्तर. नामस्मरण नियमानं करावं का प्रेमानं करावं? प्रश्न मोठा आहे तसा. तुम्ही नियमानं म्हणाल तर बरीच माणसं नियमानं करतात की मागं लागलंय आता करावं लागतंय, पार पाडावं लागतंय म्हणून. परमार्थ नियमानं असावं का? प्रेमानं असावं. प्रेमानं. मग नियमानं नसावा का हो? तर प्रेमाचा नियम करावा आणि मग परमार्थ करावा. एकसरे केला नेम देवादिधे क्रोधकाम. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. संतांनी नियम केला हाची माझा नेम धर्म मुखे विठोबाचे. प्रेमासहित नियम असावा. नुसता नियम उपयोगाचा नाही, नुसतं प्रेम उपयोगाचं नाही. म्हणजे नुसतं प्रेम उपयोगाचं नाही असं म्हणता येणार नाही. प्रेम उपयोगाचंच आहे पण ते नियमात असलेलं जरा विशेष गोष्ट घडेल. थोडक्यात बोलायचं झालं तर स्वयंपाक महत्त्वाचाच आहे पण तो जर विशेष चवीनं बनला तर. तसं प्रेमानं परमार्थ करणं विशेषच आहे पण तो विशेष चवीनं कधी होतो? जेव्हा नियमानं होतो. म्हणून धरी हाची नेम अहर्निशी. एकादशीचा नेम प्रेमानं केला पाहिजे. पंढरीच्या वारीचा नेम प्रेमानं केला पाहिजे. कीर्तनाचा नेम प्रेमानं केला पाहिजे. आता माझी लई बेजारी झाली आहे, आता तुम्ही मला लईच म्हणला म्हणून करतो मग घंटाभर कीर्तन. कीर्तनाचा नेम प्रेमानंच केला पाहिजे. अर्थात परमार्थातली प्रत्येक गोष्ट नियमानं तर करायचीच आहे पण नियमाबरोबर प्रेमानं करायची आहे. म्हणून धरी हाची नेम अहर्निशी. रात्रंदिवस देवाचं चिंतन करावं तुकोबराय सांगतात. नक्की आपला उद्धार होईल. कुठल्याही कुळात जरी जन्माला आलेलो असलो तरी भगवंताच्या नामाला जातीचं बंधन नाही. कारण भगवंताच्या नामानं असे कोट्यावधी कुळाचा उद्धार केलेला आहे. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. कोणाचं कुळ कसं होतं, कुणाचं कुळ कसं होतं, कुणाचं कुळ कसं होतं. म्हणून कुळ उत्तम नव्हावे जाती अंत्यजही व्हावे. वरी देहाचे निनावे पशुचेही लाभो. पण भगवंतांचं भजन त्यांनी केलं आणि त्यांचा उद्धार झाला. म्हणून तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. म्हणले मग आमचं का होईना? तुकोबराय बोलले भावे गाता गीत विठोबाचे. भावे हे हायलाईट आहे, हायलाईट करायचा शब्द आहे हा. भावे. भावे शब्दाचा अर्थ काय होतो? नाही तर तुम्ही भावे म्हणजे ते ह्याला बी म्हणतात बघा, नात्यात बी असते की भावे. हे त्यांचे भावे आहेत. त्याने भाऊ नाही. भावे कोणाला? दिराला म्हणतात का? हां, दीर भावे काय म्हणतात ते भावे का? भावे गाता गीत नाही नाही. भावे शब्दाचा अर्थ आहे तृतीया विभक्ती होते भाव शब्दाची. भावाने. भावे गाता गीत. भावाने भगवंताचं गीत जेव्हा आपण गाऊ तेव्हा काय होईल? विठोबाचं जर गीत गायलं तर कोटी कुळे ती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट.
तराल दुर्घट भवसिंधू असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. हे तृतीय पुण्यस्मरण आपण सर्वजण या ठिकाणी साजरं करतो आहोत आणि त्यातली ही सेवा सर्व भोसले परिवाराच्या प्रेमातून माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. आपल्या गंधोरा नगरीमध्ये खूप मोठ्या आवडीनं सर्व परिवार दरवर्षीच या पुण्यस्मरणाचं आयोजन करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी त्या सेवेच्या निमित्तानं एकत्रित जमतो आणि हा सेवेचा आनंद आपण सर्वजण घेतो. प्रभूची सेवा त्या निमित्तानं आपल्याला करण्याचं सौभाग्य सर्व जणाला प्राप्त होतं. माझ्याकडे यावर्षी ती सेवा प्राप्त झालेली आहे. मला वाटतं गतवर्षीही येण्याचा योग प्राप्त झाला होता. पुनश्च एकदा परिवाराच्या प्रेमानं दिलेल्या आमंत्रणामुळे हा योग प्राप्त झालेला आहे. तुकोबरायांचा त्या निमित्तानं अभंग घेतलेला आहे. पुण्यतिथीचं कीर्तन म्हणजे नैमित्तिक सेवेतले हे कीर्तन आहे. नैमित्तिक सेवा म्हणजे कशी, ज्ञानोबरायांनी कर्माचे तसे 4 कर्माचे प्रकार आहेत आहे की नाही. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म असे काही कर्माचे प्रकार आहेत. त्याच्यात पुन्हा अजून वेगळे वेगळे प्रकार आहेत. निषिद्ध कर्म काही आहेत आणि विहित कर्म काही आहेत. मग निषिद्ध कर्मामध्ये वेगळे वेगळे भाव आलेले आहेत. असो, मला आत्ता तिकडं जायचं नाही. परंतु नैमित्तिक कर्माची सेवा म्हणजे ही खऱ्या अर्थानं आहे की मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि त्यांचं देहावसान झालं की पुण्यस्मरण साजरं करावं. म्हणून परिवारानं हा केलेला अट्टहास आहे आणि या अट्टहासाच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलेलो आहोत. संकल्पित वेळेमध्ये सेवा सद्गुरुचरणी आपण सर्वजण समर्पित करूया. सद्गुरुनाथ जसं काही वेड्यावाकड्या शब्दातून माझ्याकडून वधवून घेतील तशी सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित करू. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. जगद्गुरु तुकोबरायांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबराय तुम्हा सर्वांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतायत. वास्तवामध्ये विचार करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट आहे बरं का. प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे की नाही. जास्त विस्तार आपल्याला त्याचा करायचा नाही. थोडक्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट हे आहेच महाराज. संकट नाही असा माणूस जगात शोधून सापडायचा नाही. श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, काळा असो, गोरा असो, कोणीही असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे. किती संकट आहे. एक नाही, एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, तिसरं संपलं की ही संकटाची लाईन सुरूच आहे. एक संकटातून बाहेर पडला की दुसरं उभंच आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर लहान असताना माणसाला संकट आहे. कशाचं म्हणजे आता शिक्षण शिकायचं, एवढ्या स्पर्धेच्या युगामध्ये आपला नंबर टिकवायचं, हे संकटच आहे की एक प्रकारचं. ते कष्ट करून पास झाला, पुन्हा नोकरी मिळवायचं, नोकरी कस्तर मिळाली, पुन्हा बायको मिळवायचं, म्हणजे लग्न व्हायचं संकटच आहे. पुन्हा काही लोकांना वाटतं लग्न झालं म्हणजे झालं बघा मोकळा. पण महाराज लग्न झाल्यावर संकट संपलं का संकटाचं इंजन घरी आलं. आदरणीय श्री प्रभाकर दादा बोधले दादा म्हणतात लग्न होणं म्हणजे संकटाचं इंजन येतं, इंजन, आणि त्या इंजनाला जोडून पुन्हा डबे येतात. एक इंजन येत नाही, इंजनाबरोबर सासरा आला, सासू आली, मेहना आला, मेहणी आली, साडू आला, हे डबे आहेत त्याचे.
लोकाला वाटतं लग्न झालं म्हणजे संकटातून मोकळा झालो. नाही नाही, पुन्हा तर खऱ्या संकटात आलो. एका जावयानं फोन केला सासऱ्याला, रडू लागला जावाई, सासरे बुवा तुम्ही मला धोका केला म्हणे. काय? तुम्ही दिलेलं फळ विषारी निघालं. तुम्ही म्हणला माझं लेकरू हे माझं फळ आहे आणि तुम्ही याला व्यवस्थित सांभाळा म्हटलं होतं, पण हे विषारी फळ आहे. सासरा तिकडून रडू लागला. अहो म्हणले फळ माझ्या गळ्यात घातलं आणि तुम्ही का रडता? म्हणजे त्या फळाचं झाड माझ्या घरी आहे. माणसं म्हणते संकटातून सुटायची गोष्ट. संकट प्रत्येकाच्या जीवनात आहे. लग्न झाल्यावर संकटातून मिटल का काय वाटलं, पण संकट जशास तसं आहेच. लग्न झालं तर संततीचं संकट, संतती झाली तर त्यांना सांभाळायचं संकट. संकट आहे जीवनामध्ये. एकही क्षण असा नाही की ज्या दिवशी आपला संघर्ष नाही. अखंड संघर्ष आहे, संकट आहेत. महाराज वर्णन करतात, अनेक दुःखे सांगू केते, अनेक दुःखे सांगू केते, सकळ संसाराचे सकळ संसाराचे नसा हे पाषाण नसा भय कापचित्ती भरला से, भय कापचित्ती भय कापचित्ती भरला से, प्रथम केला सांगू किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटते भय कापचित्ती भरला असे. जीवनात संकट नाही असा प्रसंग नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संकट सोसित आलो. एक संकट नाही. आता व्यावहारिक संकट सांगायला काही मी उभा नाही, कारण ते तर आहेतच. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संकट आहे. नाही 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 नाही, काय काय माणसं त्या संसारात लय संकट हो महाराज. संतांनी संसारात संकट असं म्हटलंच नाही, संसारच एक संकट सांगितलेलं आहे. कारण आम्ही जन्माला आलो हेच संकट आहे. म्हणून जन्म मरण हे सर्वात मुख्य संकट आहे. जन्माला येणं आणि मरण, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, हे संकट आहे खऱ्या अर्थानं. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. तुकोबारांनी जन्म मरणाला संकट हे विधान दिलेलं आहे. तुका म्हणे आलो स्वसित संकटे, तुका म्हणे आलो स्वसित संकटे, तुका म्हणे आलो स्वसित संकटे, तुका म्हणे आलो स्वसित संकटे. मी माझे ओखटे आहे देवा, मी माझे ओखटे आहे देवा, मी माझे ओखटे आहे देवा, मी
माझे ओठे आहे देवा माझा काळ तुझिया चिंतने सर्व माझा काळ तुझिया चिंतने सर्व माझा काळ तुझिया चिंतने माझा काळ तुझिया चिंतने माझा काळ महाराज वर्णन करता तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओखटे आहे देवा. हे जन्म मरणाचं संकट आहे. जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं हे संकट आहे महाराज. म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ही संकट आहेतच. लहान असा संकट आहे. तरुण व्हा संकट आहे. प्रौढ झालात संकट आहे. म्हातारपणात तरी काय निवांत आहेत का माणसं? काय 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 माणसं म्हातारी झाली तरी त्यांच्या महत्वाकांक्षा संपत नाहीत. आता त्याला महत्वाकांक्षा म्हणावं का नाही हीच मोठी अडचण आहे तशी आहे की नाही. म्हातारपणाला तर जरा निवांत निश्चिंत बसून नामस्मरण करावं, पंढरीची वारी करावी, एकादशीचं व्रत करावं, निवांत राहावं, परमार्थ करावं. नाही नाही तवाई बी धडपड चालूच राहते. कुणाची शेतात धडपड आहे, कुणाची व्यापारात धडपड आहे म्हातारपणाला, कुणाची पावसात सभा घ्यायची धडपड आहे. म्हणजे आपलं म्हणजे धडपड आहेच की हो. प्रत्येकाच्या म्हणजे काय कुठवर बी झालं तर माणसाच्या काही धडपडी संपत नाहीत. म्हातारपणातही संकट आहे. संकटावर संकट सोसायचं काम सुरू आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत संकट. जन्माचं एक संकट आणि मरणाचं एक संकट पुन्हा मुख्य आहे ते. आणि हे जन्म मरणाचं संकट, जन्म मरण जन्म मरण जन्म मरण, तो का म्हणे आलो सोसित संकटे. जरा तर आपल्याला सावधपणा आला पाहिजे. किती सोसत आलो गणित नाही. झाले एक जण सावध, शुकाचार्य सावध झाले. आईच्या गर्भात बसून सावध झाले आणि विचार केला अरे जन्माला येतो, काहीतरी माझ्याकडून कर्म होतं, पुन्हा मरतो, पुन्हा ते फेडायला जन्म मरण घेतो, पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्मतो, आता जन्मायचंच नाही. आणि आईच्या गर्भातच 12 वर्ष बसून राहिले. तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे? शुकाचार्य थांबले महाराज. त्यावेळेला शिजर नव्हतं म्हणून बरं आहे. कारण शुकाचार्यांना बळनं लोकांनी बाहेर काढलं असतं. शुकाचार्य आईच्या उदरात 12 वर्षाला पाले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. 12 वर्षाला पाले रे. 12 वर्ष लपून राहिले म्हणजे आईच्या उदरात बसले. व्यास महर्षी चिंतित आहेत. आता काय करायचं, पोरग जन्माला येत नाही. आणि मग तपाचं सामर्थ्य होतं महाराज. आपल्यावनी काय दुसऱ्याचं खाऊन आणि दुसऱ्याचं घेऊन बिघडलेले हातन तोंड. व्यास महर्षी आहेत ते. आपले हात म्हणजे दुसऱ्याचं घेऊन खराब झाले आणि तोंड दुसऱ्याचं खाऊन खराब झालं. जिव्हा दग्धा पराण्येन हसतो दग्धा परिग्रह. व्यासांचं तसं नव्हतं. व्यास महर्षी आहेत ते, तपोनिधी आहेत. तपाचं बल होतं, सामर्थ्य होतं. अभिमंत्रित जल हातामध्ये घेतलं आणि गर्भावर टाकलं, म्हणजे आईच्या पोटावर टाकलं पत्नीच्या, आणि आतून गर्भाला बोलतं केलं. कुठं लावता विज्ञान बोला. काय सामर्थ्य असेल व्यास महर्षींचं. गर्भ बोलू लागला आतून. आणि मग व्यास महर्षी म्हणतात पोरा अरे जन्माला ये. त्यांनी सांगितलं हे बघा मला जन्माला यायचं नाही. व्यासांनी विचारलं का बरं तुला जन्माला यायचं नाही? त्यानं सांगितलं मी जन्माला यावं ही इच्छा तुमची आहे का माझी? व्यासांनी सांगितलं माझी. मग तुमची आहे ना, मग तुम्ही सांगा की मी जन्माला का यावं. गरज तुमची आहे ना, मग तुम्ही सांगा की मी का जन्माला येऊ. मला पटेपर्यंत कारण द्या.
त्यातलं एखादं जरी कारण मला पटलं तर मी जन्माला येतो, कारण तुम्ही माझे पिता आहात, तुमचा शब्द पाळणं माझं कर्तव्य आहे ना, हरकत नाही. फक्त एक कारण यथा योग्य सांगा की मी जन्माला का येऊ. मी सांगणार नाही मी का जन्माला येत नाही ते. आणि मग व्यास महर्षींनी सांगितलं, बाबा जन्माला ये, संसारिक जीवनामध्ये मुलगा झाला म्हणजे जीवन धन्य होतं. मधून हसू लागले शुकाचार्य, म्हणले काय वेडेपणा आहे हा. संतती होणं हे जर संसारिक जीवनाचं पूर्णत्व असतं तर जगातला सर्वात सफल संसारिक डुक्कर राहिला असता, डुक्कर. कारण एका वेळेला 12 लेकराला जन्म देणारा सगळ्यात धन्य गृहस्थाश्रम त्याचा असता. पण असं झालेलं दिसत नाही. पटलं नाही कारण. दुसरं सांगा. दुसरं कारण व्यास महर्षी सांगतात, जन्माला ये बाबा. तू जन्माला आलास म्हणजे तू जन्माला म्हणजे आल्यानंतर तुझं संगोपन होईल, मोठा होशील, तुझं लग्न होईल, तुला मुलगा होईल, त्याला मुलगा होईल. आणि प्रपौत्र, पुत्र म्हणजे मुलगा, पौत्र म्हणजे नातू, आणि प्रपौत्र म्हणजे पणतू. तुम्हाला असं नाही कळलं तर सद्गुरू बाबा हे माझे प्रपितामह आणि मी त्यांचा प्रपौत्र. या आता धरा, हे संस्कृत शब्द आहेत. पिता म्हणजे बाप, पितामह म्हणजे आजोबा, आणि प्रपितामह म्हणजे पणजोबा आपल्या भाषेत. तर म्हणे तुला झालेला नातू म्हणजे माझा पंतू जेव्हा मी माझ्या डोळ्यानं बघेल तेव्हा माझं जीवन धन्य होईल. म्हणजे पूर्वीचे लोक पंतू बघायचे, एवढं आयुष्य त्या लोकांना होतं, पंतू बघायचे. मधून शुकाचार्य हसू लागले, म्हणजे काय वेडेपण आहे महाराज तुमचा. कारण अजून जन्माला आलेले नसल्यामुळे पिताश्री म्हणायचा विषय नव्हता. म्हणजे काय महाराज तुमचा वेडेपण आहे. अहो जर 2-3 पिढ्या, आता पंतू म्हणजे तिसरी पिढी पाहिल्यानंतर जर जीवन कृतार्थ होणार असेल तर मग माझी शंका सांगा, या जगामध्ये सर्वात कृतार्थ जीवन असणारं गिधाड राहिलं असतं. गिधाड. कारण गिधाड स्वतःच्या 14 पिढ्या पाहतं महाराज. एवढं आयुष्य आहे गिधाडाला की 14 पिढ्या ते त्याच्या डोळ्या देखत पाहतं. किती. मग सांगा म्हणे आता त्याचं जीवन धन्य आहे का. मला पटलं नाही कारण. दुसरं सांगा. दुसरं कारण व्यास महर्षी सांगू लागली, बाळा जन्माला ये. तू जन्माला आलास म्हणजे तुझ्यावर यज्ञोपवीत संस्कार होईल आणि तू पवित्र होशील. यानं सांगितलं, बाबा संस्काराची गरज त्याला आहे की ज्याच्यामध्ये विकार आहे. ज्याच्यामध्ये विकार आहे संस्काराची गरज त्याला आहे. माझ्यात जर कसला विकारच नाही तर मला संस्काराची गरज काय. पटलं नाही कारण. मला दुसरं कारण सांगा. व्यास महर्षी सांगायला लागले की बाबा आता किती म्हणून कारणं सांगू. नामदेव महाराजांनी शुकाख्यानामध्ये खूप कारणं सांगितलीत. आता मला सगळी काही आता स्मरणात येईनात, पण 5-25 कारणं सांगितली व्यासांनी. एकही कारण व्यास महर्षींचं शुकाचार्यांनी ऐकलं नाही, त्याला उत्तर देत राहिले. आता व्यास महर्षी काय तुला सांगलेलं ऐकतो का नाही असं म्हणणारे थोडेच होते. विद्वान होते. विवेकाची भाषा त्यांना स्पष्ट लक्षात येत होती की हा मुलगा सामान्य कोणी नाही, ज्ञानी पुरुष आहे. त्याला विचारलं, बाबा आता मी हारलो, मी तुला कारण सांगावं हे माझ्याकडे कारण नाही, पण आता तरी माझ्यावर कृपा करून एक गोष्ट सांग की तू जन्माला न यायचं कारण काय. त्यानं सांगितलं, माझं जन्माला न यायचं कारण एकच आहे की जन्माला आल्यानंतर ही देवाची जी माया आहे ती माया बुद्धीमध्ये भरळ पडते, पुन्हा कर्म घडतं आणि कर्म घडल्याचा परिणाम पुन्हा या जन्ममरणाच्या चक्रात पडावं लागतं. मला याच्यात पडायचं नाही म्हणून मी आईच्या कुशीत निवांत आहे. व्यास महर्षीने म्हटलं, एवढीच गोष्ट आहे ना, तुझ्यावर माया कसलाही प्रभाव करणार नाही, तू ये जन्माला. शुकदेव मधून हसू लागले, म्हणजे काय कमाल आहे. मला पोरग व्हावं म्हणून इतका वेळ विनवणी करणारे तुम्ही पुत्रमोहानं इतके ग्रासलेले आहात आणि मला सांगताय माया काय करणार नाही. म्हणजे बुडत्या माणसानं म्हणल्यासारखं आहे, मार मार उडी तुला वाचवतो. तुम्हीच मायेत बुडायलेले मला दिसू लागलेले आहात. आता एक गोष्ट करा, मी जन्माला येतो पण मला माया त्रास देणार नाही. मी जन्माला आल्यानंतर मी मायेवर विजय मिळवलेला असेन, माया माझी चाकरी करेल. हा शब्द देण्यासाठी मायेचा जो मालक आहे त्याला बोलवा.
आणि भगवान श्रीनारायणाला भगवान विष्णूला व्यासांनी प्रार्थना केली. भगवान विष्णू आले आणि शुकाचार्यांना आश्वासित केलं, माग जे संकट सोसलं ते सोसलं, पुढं मात्र भिवू नको, तुला या जन्म मरणाचं संकट सोसावं लागणार नाही. आणि मग शुकदेव जन्माला आले ते पळून गेले. ही पुढची कथा आहे. पण मला ही कथा का सांगायची होती, सावध झाले. एवढं मोठं चरित्र नामदेव महाराजांनी 250 चरण लिहिलेले आहेत. या चरित्राचे 250 चरणाचा अभंग आहे नामदेव महाराजांचा. घरी गेल्यावर वाचा, मला खात्री आहे तुम्ही वाचणार याची. तर एवढं चरित्र म्हणजे व्यापकही नामदेव महाराजांनी केलं. पण तुकोबारायांच्या लक्षात आलं की मागच्या अवतारामध्ये नामदेवरायाच्या रूपानं आपण व्यापक चरित्र केलेलं आहे. आता व्यापक करण्यापेक्षा एका चरणात चरित्र आणलं. काय संक्षेप केला बघा. बैसोनी खोळी शुक गर्भीरा हे अंधळा, बैसोनी खोळी शिनलाय धारे दुःख आठवे वेळा, शिनलाय धारे आठवे वेळा, मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे लाज राखिली कळा, पावला त्या कारणे लाज राखिली कळा, धर्म गाजा तुझा कृपाळू राजा, धर्म गाजा तुझा कृपाळू राजा, बैसोनी खोळी शुक गर्भीरा हे आंधळा, शेणाला येर झारी दुःख आठवे वेळा, मागेल सोसिले ते नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे जन्माचं मरणाचं सुद्धा एक प्रकारचं संकट आहे. हे संकट आहे किती वेळा जन्मा यावे किंवा किती जन्म झाला फेरा. या संकटासाठी शुकाचार्य सावध झाले. पण हे एक संकट आहे. माझा विषय इथं होता, प्रत्येकाला हे संकट भोगावं. जन्मल्यापासून मरेपर्यंत संकट आहे हा भाग अजून वेगळा, पण जन्म मरण हे सुद्धा एक प्रकारचं संकट आहे. संकट आहे. परमार्थिकाचं संकट अजून वेगळं आहे. परमार्थिकाला खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही, घर नाही, दार नाही, हे संकट वाटत नाही. त्यांना संकट हे आहे की कधी काम, कधी क्रोध, कधी लोभ, हे सगळे विकार आढळून येतात आणि परमार्थाला अडचण करतात. ते संकट आहे परमार्थिकासाठी. मातलिया इंद्रियाचे वेग, प्राचीने खवळले रोग, की योग वियोग प्रिया अप्रियांचा. हे पारमार्थिकाचं संकट आहे. मातलिया इंद्रियाचे वेग, काम क्रोधी वो जाचिले बहुत, निरीक्षण एक राहो निवांत, वरी पडती वो गर्वाचे आघात, मनोनी विनावणी सांगाया विनावणी सांगाया त्वरित
पारमार्थिकाचं हे संकट आहे. काम क्रोधिओ जाचिले बहुत, नेदी क्षण एक राहो निवांत, वरी पडती ओ गर्वाचे आघात, म्हणून विनवनी सांगाया त्वरित. म्हणजे परमार्थिकाच्या जीवनात संकट आहे, संसारिकाच्या जीवनात संकट आहे, किंबहुना जे जे जन्माला आले आणि मरतात त्यांच्या पाठीमागं लागलेलं जन्म मरणाचं हे भयंकर संकट आहे. आता प्रत्येकाच्या संकटाचं क्षेत्र वेगळं वेगळं आहे. कोणाकडं पैसे नाहीत म्हणून संकट आहे, कोणाकडं आहेत तर कसे सांभाळावे म्हणून संकट आहे, कोणाकडं पाहुणे नाहीत म्हणून संकट आहे, कोणाकडं आहे ते तर कसे त्यांना हे करावं, व्यवस्था करावी, हे संकट आहे. म्हणजे संकट प्रत्येकाच्या जीवनात आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. तुकोबरायकडं सुद्धा काही साधक गेले आणि बोलू लागले, महाराज संसारिक परमार्थिक सगळे मिळून गेले आणि म्हणे, महाराज आम्हा सगळ्याच्या जीवनात काही ना काहीतरी संकट आहे. प्रत्येकाच्या जीवनातलं संकट जावं याचे मार्ग आम्हाला सांगा. म्हणजे कुठल्या वड्याला कोण पोळ्या टाकाव्या, कोण तेलच्या टाकाव्या, कोण चपात्या टाकाव्या, कोण भाकरी टाकाव्या, कोण अजून काय टाकावं, तुम्ही जरा सांगा. तुकोबाराय बोलले, बाबा असलं काही मला सांगायला येत नाही, पण सगळ्याच्या संकटावर एकच पर्याय मी सांगू शकतो. काही काही औषध अशी असतात 100 रोगाला एकच औषध. तसं सगळ्या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर एकच औषध. काय करावं? तयाच्या चिंतने निरसेल संकट. मग करावं काय? तुकोबारायांच्या लक्षात आलं, ऐकायला आलेल्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. काही शहाणे आहेत आणि काही शहाणे समजून घेणारे आहेत. म्हणजे काही अधिकारी आहेत तर काही अज्ञानी आहेत. पण या दोघांनाही पर्याय सांगायचा आहे. म्हणून तुकोबारायांनी संकटातून बाहेर पडायचे 2 पर्याय सांगितले. ते अभंगाच्या प्रथम. सारा सार विचार करा मोठा, सारा सार विचार करा मोठा, उठी करा उठा, नाम धरा संकट राम धरा नाम धरा
सार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे तुकोबाराय सांगतात दोन पर्याय. एक सारासार विचार करा आणि दुसरं नाम कंठी धरा. तुम्ही म्हणाल महाराज आधीच आमच्या डोक्यात आधीच एवढा खेचडा होऊन गेलेला आहे, त्यातून तुम्ही दोन मार्ग सांगितले, आम्ही त्यातला कोणता निवडावा? एक सांगा ना. आम्हाला तसे मग 10 माहिती आहेत, त्यातलं कोणतं करावं कळना म्हणून तुमच्याकडे आलो, तुम्ही 2 सांगता. तुकोबाराय बोलले बाबा मी एकट्यानंच 2 सांगितलेत असं नाही, शास्त्रानंच हे 2 मार्ग सांगितलेले आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवानही अर्जुनाला असाच प्रश्न पडला होता. अर्जुन जेव्हा 2ऱ्या अध्यायामध्ये शिष्यस्तेहम म्हणतो, भगवान अर्जुनाला 2 प्रकारचा मार्ग सांगतात, एक तर ज्ञानमार्ग आणि दुसरा कर्ममार्ग. आता अर्जुन जरा बऱ्यापैकी वळणावर आलेला पुन्हा बिघडला. मला ज्ञानमार्गानं जाऊ का कर्ममार्ग? अर्जुनानं विचारलं देवा आधीच मला सुधर बसना आणि त्यात तुझी नवलाई आहे की तू 2-2 मार्ग सांगतोस. त्यावेळेला देवाने सांगितलं अर्जुना मी सांगतोय असं नाही, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्त मया नघ. हे मया नघ, हे अर्जुना या जगामध्ये 2 प्रकारचे मार्ग आहेत. ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. एक ज्ञान मार्ग आणि दुसरा उपासना मार्ग. ज्याला जो सोसल त्या मार्गाने चालाव. एक 4 लेनचा बिना गतिरोधक आणि बिना खड्ड्याचा द्रुत गती मार्ग आणि एक लोकल मार्ग. दोन्ही हायवेच आहेत पण एकाहून सगळे जाऊ शकत नाही. समृद्धी महामार्गावर 3 चाकी जाऊ शकत नाही, 2 चाकी जाऊ शकत नाही, पण त्यालाच दुसरा जर जोड हायवे असेल तर त्याच्यावरून जाऊ शकतो की नाही. तसं काही मार्ग असे आहेत जे काही लोक असे जे ज्ञान मार्गाचे अधिकारी आहेत, त्याला शास्त्रानं विहंगम मार्ग आणि पिपिलिका मार्ग म्हटलेला आहे. सोपं बोलू का? तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, कशाला जाणार आहोत म्हणून आपण कल्पना करा. दिल्लीला जायचं आहे, दिल्लीला जायला एकच मार्ग आहे गो. ज्याचं सामर्थ्य आहे तो स्वतःचं हेलिकॉप्टर घेऊन जाईल उडत 2 तासात, 2-3 तासात जे काही असेल अंतर तेवढं 2-3 तासात दिल्ली. ज्याच्यात ताकद आहे ते करील, पण सगळे हेलिकॉप्टरनं जाऊ शकतील का? मग आपलं बरं आहे, मग चला काढा रेल्वेचं तिकीट आणि बसा गाडी. ज्या हेलिकॉप्टरला जायला 4-5 लाख रुपये लागतात ते रेल्वेत गेल्यानंतर 1000-2000 जाऊन येते महाराज माणूस. सांगण्याचा हेतू अजून मस्तपैकी आराम झोपून जा. एसीचं लईच तिकीट काढलं तर 2000 रुपये तिकीट, बरोबर आहे ना. तसं ज्ञान मार्ग म्हणजे हेलिकॉप्टरनं जाणे आणि उपासना मार्ग म्हणजे एसी रेल्वेत जाणं आहे. योग मार्ग म्हणजे आपापली गाडी घेऊन जाणं आहे. मग डिझेल संपलं आपण झटके घ्या, पंक्चर झाली आपला आपण बेजारीत पडा, मुक्कामाला जागा भेटे ना आपला आपण खोल्या हुडका. ही योग मार्ग आहे. भक्ती मार्गात असलं काही नाही, मस्त झोपून जा एसी रेल्वे आहे की नाही. पण ज्ञान मार्ग मला आता हे बाकीचे सांगायचे नाहीत, एक भक्ती दुसरं ज्ञान. ज्ञान मार्ग म्हणजे विहंगम मार्ग ज्ञानोबारायांनी सांगितलेला. ज्ञानोबारायांनी पक्षाचा सांगितला, मी हेलिकॉप्टरचा सांगितला, फरक केला जरा सोपं. काय तर क्रिएटिव्हिटी राहावी की कीर्तन करायची असू द्या. उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. ज्ञानोबराय सांगतात पक्षी उडाला की फळाजवळ जातो, तसं काही महात्म्य आहेत. काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी. सद्गुरु मुखातून बोध ऐकला आणि मोक्षाच्या अधिकारी झाले. आहेत असे एकी केली हातोफळी ठायावळी पावले. पण याला वचन कसे लावलेले आहेत बघा तुकोबारायांनी. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होवनी उठी कवने एकू. हा अधिकारी 1 लाखामध्ये
एकी केली हातो फळी ठायावळी पावली. एखादा की त्या हातावर हात मारला आणि मोक्षाचे अधिकारी झाले. म्हणजे याचे अधिकारी सगळे नाहीत, क्वचित एखादा आहे. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित द्यतति सिद्धये. लय अवघड व्हायले, राहू द्या, लय सोसायचं नाही. आस्तेची या महापुरी रेगता ती कोटीवरी, परे प्राप्तीची या पैलथडी विपाईला निघे. म्हणजे काही माणसं अशी आहेत की कीर्तन ऐकलं वैराग्य झालं ब्रह्मबोधाचे अधिकारी. सद्गुरु मुखातून उपदेश ऐकला आणि त्या क्षणी मोक्षाचे अधिकारी झाले. हो, चिंतने पावले तद्रुपता. असे खूप विरळ लोक आहेत, सगळे अधिकारी नाही त्याचे. मग आम्हाला कसं करावं लागतंय? एकदा ऐकून भागत नाही, 10 50 वेळा, 1000 वेळा, 2000 कीर्तन ऐकावी, तेव्हा अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. भाव निर्माण झाला की हळूहळू चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाली की मग हळूहळू सद्गुरूचा बोध मनात ठसायला लागतो आणि मग हळूहळू आपण भगवत प्राप्ती करून घेतो. याला पिपिलिका मार्ग म्हणा. पक्षानं फळ बघितलं, पंख हलवले की फळाजवळ. आणि मुंगीला जायचं झालं तर हळूहळू हळूहळू हळू झाडावर चढावं, त्या फांदीवर जावं, त्या फांदीवरून जिकडं फळ आहे तिकडं चालावं, तिथून पुन्हा देठावर जावं, मग फळ मिळावं. बरोबर आहे ना? हळूहळू ढाळे ढाळे केतुले नी एके वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. म्हणून एखादा कोणीतरी पक्षासारखा आहे, ज्याचं पूर्व पुण्य उदयाला आलेलं आहे, गच्च भरलेलं आहे पुण्य. पुण्य इतकं पोचलंय त्यानं की तिळ तिळ पुण्य गोळा केलेला आहे. ना कोणाला आशीर्वाद दिला, ना कोणाला शाप दिला, ना त्या पुण्याच्या मोबदल्यात कुठल्या अनुकूल भोगाची अपेक्षा केली. असं पुण्य सांभाळावं लागतंय. अनुकूल भोगाची अपेक्षा जरी केली तरी मिळतंय भोग, पण पुण्य खर्च होते. कोणाला आशीर्वाद दिला की पुण्य खर्च झाला. बस काही साधकांनी चटणी भाकरीशी जेवून राहिले, फाटक्या तुटक्या घरात राहिले, तोही राहिला थाटी खाली. मार्कंड्याचं आयुष्य किती, पण थाटी खाली राहिले का? पुण्य खर्चलं नाही. आणि असं पुण्य गोळा केलेलं आहे, पण थोडंसं प्रारब्ध राहिलेलं भोगण्यासाठी पुन्हा जन्म झाला. आणि जन्माला येऊन त्यानं सद्गुरु मुखातून एकदा तत्वमसी शब्द ऐकला आणि पुण्याचा प्रकाश एवढा लखलखित होता की बोधावर आरूढ झाला. असा एखादा अधिकारी आहे. त्या लोकांसाठी ज्ञानमार्ग आहे, पण सगळ्याला हे जमत नाही. काही काही माणसं अशी आहेत, एक कीर्तन ऐकलं की दुसऱ्यांदा स्वतः कीर्तन करायला तयार होऊ शकतात. एकदा प्रमाण ऐकलं की प्रमाण पाठ, एकदा वाचन झालं अभंगाचं की अभंग पाठ. तुम्ही म्हणाल हे झालंय कसं काय? कसं झालंय सांगू का तुम्हाला? एखादा मूर्तिकार मूर्ती घडवायला बसला आणि जी अनावश्यक राहिलेला एक भाग आहे तो त्याला काढायचा आहे, पण ते काम नाजूक असते. मूळ याला जोरात मारावं तर मूर्तीचं बी अंग एखादं भंग होण्याची शक्यता असते. म्हणून हळूहळू 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 ठोके मारून अनावश्यक भाग काढायचं काम सुरू असतं. एक भाग बराच वेळ निघत नव्हता, 100 ठोके मारले निघाला नाही. 101व्या ठोक्याला निघाला. काही माणसं म्हणतील मग महाराज जर 101व्या ठोक्याला तो भाग निघणार होता तर त्यानं पहिलाच ठोका 101वा मारला असता तर 101व्या ठोक्याला निघाला. हे महत्व 101च नाही, माग 100 दिलेत याच आहे. तसं काही लोकाला अभंग पाहिला की पाठ होतो, कारण त्यानं मागच्या जन्मात कधी ना कधीतरी तो अभंग 100 वेळा गोखलाय म्हणून आता एका वेळेत पाठ. सांगण्याचा हेतू हे ज्ञान मार्गाचे अधिकारी आहेत, पण हे सगळे नाहीत. मग क्वचित लोक आहेत. म्हणून जे ज्ञानाचे अधिकारी आहेत त्यांना ज्ञान मार्ग सांगितला, सारासार विचार करा उठा उठी. पण ज्यांना ज्ञानाचा अधिकार अजून प्राप्त झालेला नाही, हळूहळू परमार्थाची सुरुवात झालेली आहे, तुकोबर आहे, त्यांना म्हणतात तुम्हाला हे जमत नसेल तर नाम धरा कंठी. विठोबाचे प्रश्न निर्माण होतो,
विचार करायचा म्हणजे कसा काय, सारासाराचा विचार म्हणजे काय, योग्य अयोग्याचा विचार म्हणजे काय, आत्मा अनात्माचा विचार म्हणजे काय. आता हे सगळं सांगत बसायला आपल्याकडे आता वेळ नाही. पण परमार्थ असो की प्रपंच असो, माणसानं विचारपूर्वक केला पाहिजे ही गोष्ट मात्र निश्चित आहे. आता त्याच्या लय अंतरंगात जात बसत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. 10 वाजलेली आहेत, आपली संकल्पित वेळ संपलेली आहे. आता बोनस वेळ आहे पुढची. बोनस वेळ म्हणजे थोडा विना माझ्याकडे यायला थोडासा विलंब झाला होता, त्यामुळं थोडंसं आपल्याला पुढं जायचं आहे अजून, पण विचार जास्त जायचं नाही. तर विचार केला पाहिजे. संसार असू द्या, नाहीतर परमार्थ असू द्या, माणसानं विचारपूर्वक प्रपंच किंवा परमार्थ केला पाहिजे. प्रपंच विचारपूर्वक केला तर प्रपंचात समाधान मिळेल, आणि परमार्थ विचारपूर्वक केला तर परमार्थात देव मिळेल. हे विचाराचं फळ आहे. संसार विचारपूर्वक केला की समाधान त्याच्या पाठीमागं लागलं म्हणून समजा. विचारा वाचून न पविजे समाधान. जरी प्रमाण असं दिसत असलं तर याचा अर्थ कसा होतो? विचार करा म्हणजे समाधान मिळेल असाच अर्थ होतो ना. न विचार करता प्रपंच केला की समाधान नाही. श्रीमंती किती बी असू द्या, समाधान पाहिजे असेल तर विवेक पाहिजे प्रपंचात. आणि परमार्थात माणसानं विचार केला म्हणजे तात्विक विचार केला की त्याला देव मिळाल्याशिवाय राहत नाही. हा विचारोनी अहंकारो सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे. मी वासुदेव तत्वता कळो येईल, तत्वता विचारता कळो येईल मी वासुदेव. परमार्थात विचार केला देवत्व, संसारात विचार केला समाधान. म्हणून तो कोरे सांगता सारासार विचार करा उठा उठी. पण आम्हाला सोसत नाही महाराज, हे सोसत नाही ना, म्हणून त्या चरणाचा लई उलगडा बी नको. जे सोसतंय ते बघू. नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय बोलले विठोबाचं नाम कंठात धरा. काय महाराज हे सोपं साधन आहे, याला कष्ट नाही, सायास नाही, कसं नाही, याचा आपल्याला विचार करायचा आहे. करा उठा उठी सारासार विचार 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 करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या जिंदाने निर्सेला संसार, तयाच्या जिंदाने निर्सेला संसार, तयाच्या जिंदाने निर्सेला संसार. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी
सारा सारा विचार करावं टाळून कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे
हरी हरी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. एवढ्या चटयातून धूर आला म्हणजे खरं, म्हणजे धूळ आली म्हणजे खरा झाला बाबा पाऊल. नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबराय सांगतात भगवंताचं नाम कंठी धरा. प्रश्न असा निर्माण होतो महाराज, नामाला अधिकार लागतो की नाही? नामाला अधिकाराची गरज नाही महाराज. कोणीही देवाचं नामस्मरण करू शकतं. सकळासी येथे कोण कोण मोठी हिस्ट्री आहे. गाते श्रोते आणि पाहते विनोदी दृष्टी भावी पूर्ण ज्ञाते सकळाचे विनवनी
गाते सोते आपलं श्रोते आणि पाहते जे कीर्तनात भजनात गाते, अर्थात इथलेच नाही कुठलेही गाते गाणारे, श्रोते ऐकणारे, पाहते. काही लोकाला कीर्तनाशी घेणं देणं नाही, ऐकण्याशी घेणं देणं नाही, पाहते. उगा बुवा कसा सांगतो काय सांगतो, पाहते. चतुर, विनोदी, दुश्चिते हे झाले टप्पा. स्वहं भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणी. सगळ्याला देवाचं भजन करायचा अधिकार आहे. तुम्ही हे सगळे आध्यात्मिक लोक सांगितले. संसारिकात कोण कोण चालतं? कोणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा हे अधिकार. बाळे, नारी, नर आदी करुणी वेश्याही. कोणीही देवाचं भजन करू शकतं महाराज. कोण कोण महाराजांचं अभंग आहे तुकोबराय सांगतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कुठल्याही जातीतला असो, चांडाळा ही अधिकार. नवे नवे बाळे, नारी, नर, लहान लेकरं असो, स्त्री असो, पुरुष असो, या सकाळ आपलं आधी करुणी वेश्याही. वेश्या जरी एखादी असली तरी देवाचं भजन करायला तिला बंधन नाही, नामस्मरण करायला बंधन नाही. म्हणून याला जातीचं बंधन नाही. कुणीही देवाचं नाव घेऊ शकतं. यारी यारी लहान थोर याती भलत्या. परमार्थात जात नावाचा कॉलम नाही. परमार्थात जात नाही बरं का. परमार्थिकाची जात एकच, परमार्थिक. परमार्थात जात नावाची गोष्ट नाही. आपला परिसर या बाबतीत खूप पुढं आहे. आपल्या परिसरात परमार्थात जात आली नाही. नाहीतर काय काय भागामध्ये परमार्थात एवढ्या जाती आल्यात म्हणायचं, अवघड आहे गोष्ट. नाही नाही, परमार्थ न करणारे बिन करणाऱ्यात बी आहे ही गोष्ट. पण आपल्या परिसरात हे घुसलं नाही. ही खूप मोठी महत्त्वाची आणि खूप चांगली गोष्ट आहे, स्तुत्य गोष्ट आहे की आपल्या परिसरात कोणाला कोणत्या महाराजाच्या जातीशी घेणं देणं नाही, पंथाशी घेणं देणं नाही. सगळेजण आपण गुण्या गोविंदानं परमार्थ करतो. हे आपल्या परिसरात या आधी झालेल्या सर्व संत महापुरुषांच्या केलेल्या संस्काराचं हे फळ आहे. हे खरं फळ आहे. नाही तर आपल्याच जातीचा बोवा, आपल्याच जातीचा सप्ताह, आपल्याच जातीचा अमुक तमुक असली भानगड आपल्या परिसरामध्ये नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. या बाबतीत महाराष्ट्रात फिरताना आपल्या परिसराचा मला स्वाभिमान वाटतो. मी काही फिरत नाही महाराष्ट्रात, पण जिथं बी जातो तिथं गेले मी. आपले वगैरे आपलं एक दोन जिल्ह्यात आहे, लई लांब जात नाही. पण कधी योग आलाच तर तिथल्या काही गोष्टी ऐकलं की समाधान वाटतं ह्या गोष्टीचं, की आपल्या परिसरात अजून ही गोष्ट नाही आहे की नाही. आपल्या परिसरात अजून परमार्थिकात धंदेवाईकपणा नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या परिसराची. हे भाग्य आहे आपल्या परिसराचं. काय काय भागात त्याचं खूप स्तोम माजलेला आहे, स्तोम माजलेला आहे. अजूनही आपल्या गावात गावावर नारळ आहे का नाही, व्यक्तिगत नारळ नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. असो, सांगण्याचा हेतू देणाऱ्याला देऊ नका असं नाही म्हणायचं बरं का मला. तुमचा सेवाभाव आहे तो तुम्ही करायला ती अडचण नाही. परंतु सांगण्याचा भाग की अजून आपल्याकडं हा व्यापार झाला नाही आणि जातीवाद परमार्थात आला नाही. म्हणजे संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपला भाग परमार्थ करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता काही महाराज लोक आपल्या बी परिसरात ठरवून बोलतात, नाईलाज आहे त्याला. त्यांनी असं हे विष कालवण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे असा प्रयत्न करतायत त्यांच्याबद्दल आपण सावध झालं पाहिजे. ते विष काय होतंय, मग एकाला तसं बोलवलं की दुसऱ्याला वाटतं मग मी बी बोलावं, तिसऱ्याला वाटतं मग मी तसं करावं. तर ती गोष्ट अजून आपल्यात आली नाही आणि ती येऊही देऊ नये ही आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं विनंती आहे की खूप मोठी गोष्ट आहे. असो, आता या बाबतीत मी जास्त बोलणं उचित नाही, कारण अजून माझं वय बी नाही ना अधिकार बी नाही. एखाद्या अधिकारी महापुरुषाचा भाग आहे तो. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे
की परमार्थात आपल्या भागात जातीवाद झाला नाही का? झालाय नाही, कारण ही गोष्ट चालतच नाही. आणि जर कुठं होत असेल तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हे ज्ञानोबा तुकोबरायला अजिबात मान्य नसणारी गोष्ट आहे. ज्ञानोबा तुकोबरायांनी यारे लहान थोर याती भलत्या नारी नर असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे याती हो का तयाची भलती. मला जर फोन आला एखाद्या गावचा आणि त्याने जर म्हटलं महाराज आम्ही अमुक अमुक गावचे आहोत आणि तुमच्या समाजाचे तुमच्या पाहुण्यातले आहोत, आम्हाला तारीख पाहिजे, अख्खे कप्पे जरी रिकामी असली तरी मी तारीख देत नाही. जातीच्या निकषावर तारीख द्यायची नाही, हे ठरलेलं आहे आणि इथून पुढं ठरलेलं राहणार. म्हणून सर्वांना विनंती आहे, फोन करा, फोन करण्याबद्दल अडचण नाही, पण पाहुण्याचा आणि जातीचा संबंध जोडला की तारीख मिळणार नाही. मला काही लय नाहीत बी, पण जेवढ्या बी आहेत तेवढ्या बी अशा मिळणार नाही, कारण तो आपला कॉलम नाही. पाहुणामध्ये आल्यावर तर मग मुद्दाम डावलायची सवय आहे, नकोच ते डोक्याला ताण. आपल्या सांगण्याचा हेतू आहे की नाही ज्ञानू? नाही, ते त्यानं एकटा असून उपयोग नाही, त्याचे दोस्त एक पाहिजे समोर. तर सांगण्याचा हेतू उगा ते विनोद करतात, ते विनोद करतात माझा. हो, म्हणजे आम्ही असं फोनवर बोलू लागलं की म्हणतात महाराज तारीख पाहिजे, आणि चळकर गुरुजीला तारीख पाहिजे असली की ज्ञानूला कॉन्फरन्सवर घेऊन तारीख असते, आणि याला असली की त्यांना कॉन्फरन्सवर घेऊन असते, आणि मग म्हणतात आम्हाला निलंग्या तालुक्यात तारीख पाहिजे. कळलं नाही सगळ्याला, बरं झालं. तारीख जरी इकडची असली तर सांगायचं निलंग्या तालुक्यात सेवा पाहिजे. ही विनोदाचा भाग आहे, पण सांगण्याचा हेतू परमार्थात जात नाही. परमार्थात एकच जात आहे, ती म्हणजे परमार्थिक देवाचे भक्त, एवढीच जात. संतांनी जात आपल्याला शिकवली नाही. त्या काळामध्ये वर्णव्यवस्थेला त्या गोष्टीची गरज होती, म्हणून त्यावेळेला वैदिक सनातन परंपरेनं काही वर्ण निर्माण केले. त्यात काही स्वार्थी लोक घुसले, त्यांनी त्याचं इतकं डिवायडेशन केलं की हिंदू धर्माला असं एकदम म्हणजे विभागून टाकून दिलं. ते त्यावेळेला योग्य होतं की अयोग्य होतं, आता योग्य आहे की अयोग्य आहे हा चिंतनाचा विषय आहे. आत्ता तो माझा विषय नाही, परंतु परमार्थात मात्र जातीचं बंधन नाही. आणि आपण ज्ञानोबरायचं ऐकणारे आहोत की नाही? मग ज्ञानोबरायच्या संत मांदियाळीमध्ये कुठल्या कुठल्या जातीचे संत होते? हो, ज्ञानोबरायच्या मंडळात नामदेवराया समाज सांगा, शिंपी, गोरोबा काका कुंभार, सावता बाबा हे की नाही, नरहरी बाबा, सेना महाराज, रोहिदास महाराज, चोखोबाराया होते की नाही? याचा अर्थ काय आहे की ज्ञानोबारांनी हे सगळे कॉलम उडवून टाकलं. त्यांनी फक्त सांगितलं जाते तवची वेगळा आली आजव न पवती माते. जोपर्यंत अंतःकरण भगवंताशी एकरूप होत नाही तोपर्यंत जात. एकदा देवाविषयीचा भाव हृदयात निर्माण झाला की जात संपली. महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या परंपरेमध्ये कुठल्या जातीला लिंग नाही सांगा मला, सर्व जातीच्या समाजाला लिंग धारण करायला लावलं. का? जात संपवली त्यांनी सुद्धा. त्याला कर्मठपणा आपण आणला, तो भाग आपला वेगळा आहे. परंतु महात्मा बसवेश्वर घ्या, संत श्री ज्ञानोबराया घ्या, तुकोबराया घ्या, आदी सर्व संत घ्या, इथून खाली महाराष्ट्रापासून खाली यांनी सगळ्या जाती पंथ बाजूला ठेवले आणि परमार्थिकाला एक मोठा राज्यमार्ग करून दिला. छोट्या छोट्या रस्त्यानं आपापली पंथ आपापली जात धरून चालणाऱ्या लोकांना एकत्रित बसवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते संत महापुरुषांनी केलेलं आहे. म्हणून जाती तवची वेगळा आलिया जवन पवती माते. कदाचित माझं बोलणं तुम्हाला विद्रोही वाटत असेल, पण याच्यावर आपण निवांत चिंतन करू शकतो. आत्ता तेवढा आपल्याकडे वेळ नाही, किंवा चिंतनाचा विषय म्हणजे बैठकीत बसून बोलायचा विषय वेगळा आणि कीर्तनात सगळं स्पष्ट बोलता येत नाही. तर सांगण्याचा हेतू परमार्थात जात नसली पाहिजे. तुकोबराय म्हणतात नामस्मरण करायला जातीचं बंधन नाही आणि कामधंदा सोडायचंही बंधन नाही. न लगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म अनेक न करावा श्रम
एक पुरे नाम विठोबाचे. कामधंदा सोडायचा नाही, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की नाम कोणीही घेऊ शकतं. कामधंदा न सोडता काम करीत करीत आपण देवाचं नाम घेऊ शकतो. म्हणून हे सोपं साधन आहे. म्हणून तुकोबराय बोलतात, नामधरा कंठी विठोबाचे. देवाला आळवा, नामस्मरण करा. आणि जर नामस्मरण केलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराल दुर्घट भवसिंधू. तुकोबराय सांगतात, तो परमात्मा आपल्याला संकटातून सोडवेल माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. भक्ताला सोडवण्यासाठी धावत येतो महाराज. आहे की नाही? पडता जड भारी दासी आठवावा हरी. मग तो होऊन दिसेन आड घाली सुदर्शन. कितीतरी भक्तांना सोडवण्यासाठी हा धावला, संकटातून सोडवलं. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडीवार. मीराबाईच्या अंगावर संकट पडलं, विष प्राशन करायचं होतं, देवानं पिलं. तसं तर जगाला वाटत होतं मीराबाई विष पिती आहे. मीराबाई विष पित होती आणि मीराबाईच्या जवळ असणारी कृष्णमूर्ती जी संगमरवराची शुभ्र रंगाची मूर्ती होती, काळी पडली. मूर्ती झाली काळी देवाजीची. नाही बाधा झाली तयेची ते वेळी. मूर्ती झाली काळी देवाजीची. संकटातून सोडवलं का नाही सांगा मला. आता खोल संकटात नाही, आपण वरचं पाहू लागलो फक्त. तसं तर जन्ममरणाच्या संकटातून तो सोडवेल, पण हे सुद्धा संकट सोडवतो परमात्मा. मागे पुढे उभा आलिया घात निवाराया. भक्ताला सोडवतो ना. द्रौपदी पांचाळी सभे माझी अनिली. वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. द्रौपदी जेव्हा पांडव डावावर हरले तेव्हा दुःशासनानं भर सभेत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. साडी ओढायला लागलाय. एकवस्त्री आहे त्यावेळेला द्रौपदी. आणि अशा अवस्थेमध्ये द्रौपदीनं 5 पांडवाकडे पाहिलं, त्यांच्या मानाखाली. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्याकडे पाहिलं, त्यांच्या मानाखाली. धृतराष्ट्राकडे पाहिलं, तोही काही बोलत नाही. स्वतःच्या बळाचा प्रयोग करून साडी सावरण्याचा प्रयत्न केला. सावरणं शक्य होत नाही हे दिसलं. आणि मग कृष्णा धावरे लवकरी. संकट पडले भारी कृष्णा धावरे लवकरी. आळवलं आणि त्या क्षणी परमात्मा प्रगट होऊन स्वतः वस्त्रांबिकेचं रूप धारण करते झाले आणि द्रौपदीला वस्त्र पुरवले. द्रौपदी बहिणी वैरी गांजेली, लज्जा सांभाळली पांडुरंगा. म्हणजे तिलाही संकटातून सोडवलं की नाही. परमात्मा भक्तांना सोडवतो. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट. आणि काही भक्ताच्या जीवनात संकट आलं पण त्याचा प्रभाव त्यांच्या अंतःकरणावर झाला नाही. हे निरसेल. निवारेलही आणि निरसेलही. देव भक्ताच्या जीवनातलं संकट निवारणही करतो. एखादं निवारण नाही केलं तरी त्याला सहन करण्याची शक्ती देतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराल दुर्गट भवसिंधू. नाम घ्या. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर. नामासाठी पार पाववेल. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराल दुर्घट भवसिंधू. नामाची या शस्त्रवरी, नावा या अवधारी. सजून या संसारी तारू झालो. नामरूपी नौकेनं परमात्मा आपल्याला भवसागराच्या पलीकडे नेतो. म्हणून जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम. तरी हाच नेम हरनिशी. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. तुकोबारा सांगतात कोटी कुळाचा उद्धार नामानं झाला. कोण तरलं? काय नो तरले किती. काय म्हणून सांगावं, किती म्हणून सांगावे. कोटी कुळे येती पुनी. गणित सांगतो. वैश्यत्वळाधार गोरा तो कुंभार. धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन लतिफा मुसलमान. सेनाना वेजान विष्णुदास. कानपात्रा खोदू पिंजारी हा दादू. भजनिया भेदू हरीचे पायी. चोखा मेळावंका जातीचे महार. त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. नामयाची जनी कोणतीचा भाव. जेवी पंढररावती सवे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे. महिमान तयाचे काय सांगू. तरले की नाही अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी. तयांची पुराणे भाट झाली.
आता सगळ्याला पाठ आहेत प्रमाण आहे की नाही. गणिका मेळ कुब्जा तो विदुर, पाहता विचार पिंगळेचा, वाल्हा विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वशुद्ध काय आहे की नाही. शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास, या सगळ्यांचा उद्धार भगवंताच्या नामानं झाला का नाही झाला हो. न भावी ती कर्मे झाली, नर नारी अनुताप्य हरी स्मरता मुक्त. तो का म्हणे कोटी कुळे ती पुनीत, अनेक आहेत प्रमाण. आता अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, ब्रह्महत्या राजे पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. म्हणून तो का म्हणे कोटी, म्हणले हे कोटी आहेत तरी कुठं. तो का म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, ग्रंथात बघा तारिले पतित नेनो किती. आता ग्रंथ बघा बाबा. तुकोबराय बोलतात तो का म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणामध्ये बघा किती भक्ताचा उद्धार देवानं केला. फक्त कधी कशानं केला, भावे गाता गीत. नुसतं भाव ठेवून भगवंताला आळवलं तरी हा परमात्मा आपल्याला भवसागराच्या पलीकडे घेऊन जातो. म्हणून शुद्ध भाव अंतकरणात निर्माण व्हावा, भगवंताची कृपा व्हावी आणि भगवंतानी तुम्हा आम्हाला या भवनदीच्या पलीकडे घेऊन जाऊन संकटाच्या पलीकडे न्यावं एवढी प्रभुचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, जाधव उतराई पन्नंगा सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी. एक सूचना आहे. सूचना ती अशी की परवाच्या दिवशी सोमवारी 22 जानेवारी रोजी भगवान श्रीरामप्रभूच्या जन्मस्थानामध्ये अयोध्येला भव्य निर्माण झालेल्या राम मंदिराच्या स्थानामध्ये प्रभू श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारच्या वेळेमध्ये होणार आहे. सर्व माता माऊल्यांना विनंती आहे, पुरुष मंडळींना विनंती आहे, जे लक्ष्मीनारायण आले त्यांनी दोघांनी ऐका, जे लक्ष्मी आल्यात त्यांनी तुमच्या नारायणाला सांगा, जे नारायण आले त्यांनी आपल्या आपल्या लक्ष्मीला सांगा घरी गेल्यावर, आहे की नाही. काय सांगायचं की त्या दिवशी आपल्याला सर्वांना द्वादशी आहे, पर्वकाळ आहे, सोमवार आहे. अनायास आपल्या सनातन संस्कृतीमध्ये द्वादशीचं अलौकिक महत्त्व आहे. तर सर्वांनी घर सुंदर असं सजवावं, तोरणे बांधावी, ध्वज उभे करावे, गुड्या उभा कराव्या. जे आपल्याला घरासाठी सजावट म्हणून करता येईल ते करावं. त्या दिवशी घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करा. नाही पुरणपोळीचा करता आला, गोडधोड काही का होईना पण ज्याच्यानं आनंद होईल असं करा. घरात सगळ्याला शुगरन केली पुरणपोळी, आनंद नाही दुःख होईल त्याच्या, असं नाही. ज्याच्यानं आनंद होईल असा स्वयंपाक सर्वांनी करा, आहे की नाही. सर्वांना विनंती आहे, आपल्याला सर्वांच्या चरणी म्हणजे एक प्रार्थना आहे, म्हणजे एक आग्रह आहे सर्वांना की रामप्रभूच्या स्थापनेचा आनंद सर्वांनी साजरा करावा. खरं तर नकळत आपण एक आनंद साजरा केला आहे बरं का. जेव्हा मंदिराला सुप्रीम कोर्टानं परमिशन दिली त्यावेळेला देवाची मूर्ती त्या टेंटमधून हलवून एकीकडे न्यायची होती, पण कोरोना आला. गाजत वाजत गाजत देव जायला पाहिजे होते, पण 4 माणसात देव न्यावे लागले, 6 माणसात. मग ही गोष्ट कळाली आपल्या मोदी साहेबांना. मोदी साहेबांनी आपलं बळबळ सांगितलं की कोरोना घालवण्याच्या निमित्ताने सर्वांनी सकाळी 1 तास थाळ्या वाजवा, कोण घंटी वाजवा, कोणी ताटं वाजवा. म्हटलं की नाही, ते वाजवणं कोरोनासाठी नव्हतं. त्यावेळेला प्रभू रामचंद्राची मूर्ती योगीजी डोक्यावर घेऊन 1.5 किलोमीटर चालत निघाले होते. आणि इकडं आपण सर्वजण समग्र देशामध्ये देव न मानणारे सुद्धा थाळ्या वाजवित होते. म्हणजे देवाचा तो जल्लोष आपण न कळत केलाय, आता कळून करायचा आहे. आता काही कोरोना नाही, काही नाही, काही नाही. सगळ्यांनी आनंद साजरा करावा, आनंदी आनंद उपभोगायचा आहे आपल्याला. त्या दिवशी गुड्या उभा करा, सजावट करा, आनंद घ्या, दिवे लावा. संध्याकाळच्या वेळेत दिवे लावा, दुपारी दिवे लावण्यात काही अर्थ नाही. म्हणजे घराची सजावट अंधारात दिव्याचा प्रकाश व्यवस्थित दिसणार आहे, दुपारी त्याचा काय अर्थ होईल. त्यामुळं दिवसभर आनंद साजरा करा. कोण एकत्रित यायचं, कसं आपल्या गावचं कसं नियोजन असेल तसं ज्यांनी त्यांनी करावं, पण घराचं मला आग्रहानं सांगायचं आहे, घर सजवावं ही सर्वांना विनंती.
घर सजवावं, घराला असं जणू काही दिवाळी आहे, दसरा आहे असं करा. सकाळी लवकर उठून माता माऊल्यांनी सडा संमार्जन करणं, रांगोळ्या काढणं, सुंदर अशी अगरबत्ती घराच्या समोर लावणं, तुळशीला अगरबत्ती लावणं, लवकर सर्वांनी उठावं, नवे कपडे शक्य असतील तर नवे घालावे, नसले तर स्वच्छ धुवून घालावे. काय का आहे का? उद्या आहे का? उद्या दिंडीची मिरवणूक आहे, त्याच प्रित्यर्थ सर्वांना विनंती आहे दिंडीला उपस्थित राहा, जे गंधोऱ्यातली मंडळी आहेत त्यांनी. तर सांगण्याचा हेतू असा की सगळ्यांनी आनंद साजरा करावा ही विनंती आहे. आम्ही तर असं फुल चार्ज होऊन निघणार आहोत त्या दिवशी, कारण 1528 ते 2024 किती वर्ष झाली? 400 नाही 400 किती झाले? 495 काहीतरी होतात, असू द्या. तर एवढ्या वर्षाचा संघर्ष पूर्ण झाला आणि राम आपल्या आपल्या स्थानावर आता स्थानापन्न होत आहेत. तर सगळ्यांनी आनंद लुटावा. आम्ही तर त्या दिवशी दम खाणार नाही, दम. सकाळी उठला की माकणीमध्ये हे प्रदक्षिण आहे. सकाळी किती वाजता आहे? 8 वाजता आहे. 8 वाजता माकणीत प्रदक्षिण, 9 वाजता ड्युटी सलगऱ्यात प्रदक्षिण, 12 वाजता 12 ते 2 नागूरला कीर्तन, 3 ते 5 धाकटमोगा आहे का निश्चित? धाकटमोगा 3 ते 5 सेवा, आणि पुन्हा रात्री 8 ते 10 लातूर. तिथं सकाळी असेल आपला, दुपारी असेल, म्हणजे त्या दिवशी शांत बसू नका, काही ना काहीतरी करत राहा. प्रभू रामचंद्राची उपासना भक्ती करा. माता माऊल्यांना इकडं तिकडं करणं शक्य नाही, तुम्ही घर अयोध्या बनवा, आहे की नाही? जसं अयोध्येतल्या लोकांनी घराला सजवलंय तसं आपण सगळ्यांनी सजवा. सजवणं म्हणजे फुलं वगैरे टाकलं म्हणजेच सजवलं असं नाही. ते होत असेल तर ते केलंच पाहिजे, पण ते होत नसेल, जसं आपल्याला आपल्या दृष्टीनं, आपल्या आर्थिक परिस्थितीनं, आपल्या सामर्थ्यानं जसं काही करता येईल तसं प्रत्येकाने करावं ही सर्वांना विनंती आहे. आपल्याला बाकीच्या कुठल्याही राजकीय घडामोडीशी घेणं देणं नाही. कुठल्याही तुम्ही म्हणाल की मग तुम्ही परमार्थिक आहात आणि शंकराचार्य याला बहिष्कार देत आहेत, तसं नाही. उलट ते आनंदात आहेत. फक्त त्यांची काही प्रोटोकॉल असतात. त्यांचे प्रोटोकॉल काय आहेत की तेच कुठल्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर ते जातात, नाही तर अध्यक्ष दुसरा आणि हे आपलं खाली बसायचं, हे त्यांच्या प्रोटोकॉलला. समजा राष्ट्रपती एखाद्या कार्यक्रमाला येत आहे आणि त्यांना जर तुम्ही स्टेजच्या खाली बसवत असाल, चालतं का? ते का चालत नाही? तो त्यांचा प्रोटोकॉल आहे की ते स्टेजवरच बसणार आणि ते अध्यक्षच राहणार. तसं शंकराचार्यांचा हा प्रोटोकॉल आहे. त्यामुळं 4 जगद्गुरू एकत्र येत नाहीत. का येत नाहीत? त्यात मग अध्यक्ष कोणाला करायचं? हा जो भाग आहे तो असा भाग आहे, त्यामुळं ते तिथं येणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या जी विधीमध्ये लिहिलेलं आहे, जसं एखाद्या कलेक्टरला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर ती जागा पूर्णतः सरकारी असली पाहिजे, हा नियम आहे की नाही? त्या जागेमध्ये एखादं मंदिर उभं राहतं आहे, एखादं ग्रामपंचायतचं कार्यालय उभं राहतं आहे, एखादं काय सरकारी योजना आहे, तर त्या कामाच्या कागदाची पूर्तता असल्याशिवाय ते कलेक्टर, साधा जिल्ह्याचा कलेक्टर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत, बरोबर आहे की नाही? तसं वैदिक पद्धतीनं पूर्णतः जोपर्यंत एखादी वास्तू उभी राहत नाही तोपर्यंत जगद्गुरू त्या वास्तूत पाय ठेवत नाहीत. ही त्यांचा प्रोटोकॉल आहे. त्यांनी असं नाही म्हटलं की आमचा याला विरोध आहे. फक्त काही लोकांनी त्याचं ती आधार बनवला आणि निशाणी साधली. निशाणी साधली म्हणजे त्यांना तेच करायचं होतं, फक्त त्यांना काही जगद्गुरूशी घेणं देणं नाही. तसं असतं तर संध्या करत असलेल्या कांची पीठावरच्या जगद्गुरूला 2008 साली यांनी जेलमध्ये घातलं असतं का? उचलून निघून देवापुढचं उचलून घेऊन गेली आणि आता पुळका सुटला यांना. अशी गोष्ट आहे. ती आपला विषय नाही. आपला विषय फक्त रामप्रभूच्या येण्याचा विषय आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी रामप्रभूच्या येण्याचं अभिनंदन, आनंद उपभोगावा, सण साजरा करावा ही विनंती. जरा जास्त पुढं गेलो, खरं तर मला 10:30लाच थांबायचं होतं, पण तरी झाला. आता वेळ झाल्यावर झाला. भगवंताची कृपा तुम्हा आम्हावर व्हावी. प्रभू रामचंद्राच्या येण्याचा आनंद तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावा. खरं पाहता यावर्षी पाऊस काळ कमी आहे की नाही? पण पीक काय कारण आहे? मी सांगू का कारण? तुकोबरायचा अभंग आहे, झाले रामराज्य काय उणे आम्हासी. पुढं काय?
धरणी धरे पिके गायी वळल्या म्हैसी. ज्या वेळेला रामप्रभूचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला पृथ्वी भरपूर पिकली होती आणि प्रभू रामचंद्र आता स्थानापन्न होत आहेत आणि या साली पाऊस नसूनही आपली भूमी पिकली. हे रामाच्या येण्याचं प्रत्यक्ष लक्षण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आणि मला तर असं म्हणायचं आहे, मुहूर्त कुणाला लागतो? तुमच्या आमच्यासारख्या हेंद्र्या लोकाला मुहूर्त लागतो. देवाला कशाचा मुहूर्त? अरे देव ज्या क्षणी पाय ठेवायला आला त्या क्षणी मुहूर्त. संत ज्या क्षणी घरी आले तो दिवस धन्य, मग तो आमुषा असू द्या नाही तर पौर्णिमा असू द्या. सद्गुरूचे पाय घरी लागले की घर धन्य. धन्य आजी दी. बरोबर आहे की नाही? देवाचं येणं हाच मुहूर्त आहे, दुसरा मुहूर्त काय आहे? सद्गुरू श्री भारतानंद स्वामीजी नेहमी सांगतात, माझा देव त्याला विटाळ होत नाही आणि ज्या देवाला विटाळ होतो तो माझा देव नाही. तसं प्रभू रामचंद्र यांना अपशकुन होत नाही आणि ज्या देवाला अपशकुन होतो तो आमचा राम नाही. राम ज्या क्षणी आले तोच क्षण आमच्यासाठी शकुन आहे आणि अवघा तो शकुन हृदयी. ही आपली परंपरा आहे. सगळ्यांनी तो आनंद साजरा करावा. देवस्थानापन्न होत आहेत त्याचा संकेतही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मिळालेला आहे. सर्वांनी तो उपभोगावा. बाकी काय होईल? पण आता कसा आपला भोळा भाव असतो, कोणतं असलं डोक्यात घुसवते. निवळ बी भोळं राहिलेलं लई चांगलं हो. हे तू गप रे, मला कळत नाही त्याच्यातलं पण मी आनंद करणार म्हणते. पण लई तर्कवादी राहिलं की म्हणते होय खरंच आहे, मग कशाला साजरं करायचं आहे? ह्याच्यानं आनंद कमी होणार नाही, पण तुम्ही आम्ही त्या आनंदापासून दूर राहू. तसं होऊ नये याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी. आणि जास्त जबाबदारी माता माऊल्यांवर आहे. तुम्ही केलं की ह्यांना गपचूप करावं लागतं. सायकलचं पुढचं चाक गेलं की मागचं बराबर मागं जाते. कसं आहे ते? सगळ्यांनी आनंद लुटावा ही विनंती करतो. थांबतो. सर्व भोसले परिवारांनी केलेलं हे आयोजन भगवत कृपेनं सर्व परिवारावर भगवंताची कृपा व्हावी. आणि समाजसेवा खरं तर आपणकडून खूप घडलेली आहे. गोरगरिबांची सेवा, ते विजेच्या निमित्तानं अन्य कुठल्या निमित्तानं, तर पुढं परिवारालाही ती सेवा घडावी, ते पुण्य प्राप्त व्हावं. त्या पुण्याच्या मोबदल्यामध्ये संत भेटी व्हावी, साधू संतांचं येणं जाणं होत राहावं आणि जीवन परिवारातल्या प्रत्येक सदस्याचं कृतार्थ व्हावं एवढी प्रभुचरणी प्रार्थना करतो. आणि थोडं बोलता बोलता काही चुकीचा शब्द बोललो असेल तर क्षमा मागतो. आणि आपण सर्वांनी उदार अंतकरणानं ते स्वीकारावं आणि एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. पुण्य
संकट
भवसिंधू तराल दुर्गा भवसिंधू तयाच्या चिंतने निर्जला संताप तयाच्या चिंतने निर्जला संताप तयाच्या चिंतने निर्जला संताप भवा